एक जण आहे माझ्या विरोधात आणि मी एकच विरोधात. आमची दोघांची एक नार्कोटिस्ट करायची याला. आमची दोघांची एक नार्कोटिस्ट करायची याला. थांबा एक मिनिट, थांबा थांबा एक मिनिट, आवडा करू तुमचा जीव एवढ्यात खरं उपोषण करू नये का म्हणून करावं लागत असतं मला. आम्ही तुमच्यासाठीच करतो. मी तुमचं प्रेम खरं आहे बाबा. तुम्ही म्हणताय ना मला उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठीच करावं लागतं. आता एक मिनिट ऐका सगळेजण, गोंधळ बंद करा. एक मिनिट ऐकू ऐका रे. बाकीच्या पोरांचा प्रॉब्लेम येतो, त्यांना ऐकायला नाही गेलं. शांत बसा एक मिनिटासाठी. आपण काय करू आता, ते म्हणल्यात ना 2-3 दिवस म्हणल्यात ना, 2-3 दिवसात जी आर काढतो. तर मी झाल्याऐवजी मी अंतरवाडी तुझा मंडप सुरू करतो. बरं चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा. 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचे त्यांना. तर आपण मग जे विश्वास ठेवून त्यांचा आणि विश्वास नाही थांबा विश्वास शब्दात कन्फ्युजन करते. परत म्हणतात ते उपोषण केलं मग काय मिळालं, त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे. वाचून दाखवलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य. थांबा तुम्ही ऐकून घेतलं त्या या अभ्यासकांना मान्य. सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखं खलबत सुरू केली. सगळ्याच्या संमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार, तेव्हाच आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागा पुढे नको. त्यामुळे ते सांगतात आता सगळ्या सूचना काढते बघू, नाही तर पुन्हा उपोषणला बसतात. काय झाले मग आता सोडायचं का? आता सोडायचं का नाही? थांबा रे, बसा थांबा रे. मागे झाले तर थांबा थोडं, नाही सर का माग एक विषय सांगत राहिलं मा तेवढा सांगितलं समाजाला कळेल ना. मी ते नंतर सांगणार आहे. ही मागणी नाही, पुन्हा गैरसमज नको. एक जण आहे माझ्या विरोधात आणि मी एकच विरोधात. आमची दोघांची एक नार्कोटिस्ट करायची याला. तेवढा आदेश काढा. काय होईल तिथे जर मागणी याच्यात केली ना ते उपोषणात नाही. वेगळी सांगतो ती आमच्या जरा दोघांची नार्कोटिस्ट करायची याला. म्हणजे त्याची तरी चिरण नाही तर मैत्री चिरण याचा आदेश काढा. ते